मला सांगा डिंगोर मध्ये कुटुंब आले का हो ज्याचा बैल जळाले? काय नाव त्या कुटुंबाचं? नामदेव सीताराम आंबलेच्या कुटुंबातलं कोण आहे? ताई मी आलो होतो उभ्या राहा. काय केलं मी येऊन? थांब सावकाश. काय केलं येऊन? माईक द्या जरा, कळू द्या. थांब रे तू रे मला. विनोद जरा शांत राहा जरा. हॅलो. दादा आले आणि तात्काळ सगळं पाहत असताना दादांनी तात्काळ मदत केली. 1 लाखाची न काही बघता. आणि आपण सर्वांनी या दादांसाठी खूप आशीर्वाद असेच पुढे न्यावा. बैल गेले शेतकऱ्याची. तुम्हाला बरं वाटत असेल हसत तर तुम्ही. तुम्हाला बैलाची किंमत नाही तुमच्या लक्षात येणार. शेतीचं आणि बैलाचं नातं, जो घाम गाळतो शेती करतो ना त्यांना माहिती आहे काय शेती ती. पोटच्या पोरापेक्षा गायला आणि बैलाला सांभाळणारी माणसं आहेत आपले शेतकरी, पोटच्या पोरापेक्षा जास्त. ही बैल जळाली ना, 3 दिवस चूल नाही पेटवली. या माणसाने रडत होते अख्खे दिवस रात्र. विश्वासराव मला घेऊन गेले, उल्हासराव घेऊन गेले, पांडुशेठ घेऊन गेले, आमचे शिवाजीराजे घेऊन गेले, आमचे आदरणीय फौजी साहेब आयलू नाना घेऊन गेले. आम्ही सगळे गेलो तिथे. मागचा पुढचा विचार केला नाही. बैल गेला, जळाला, सगळी तर मदत करू शकत नाही. खिशामध्ये हात घातले आणि 1 लाख रुपये रोख दिले. आणि हे देणार सुद्धा राज्यातला मी पहिला आमदार. लक्षात ठेवा. त्यासाठी भावना असावे लागतात, त्याच्यासाठी संवेदना असावे लागतात, भरलेले डोळे पुसावे लागतात.